आज ते मला म्हणाले की मुगाच्या डाळीचे पकोडे बनव, तेही कुरकुरीत. मग त्याच्यासाठी मी मुगाची डाळ घेतली, मसुरीची डाळ घेतली आणि उडदाची डाळ पाण्यात भिजत ठेवले. 2-3 तासानंतर पाण्यातून काढून घेतले. तुम्ही बघू शकता. डाळ ग्राइंड करण्यासाठी मिक्सर घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकली. त्याच्यानंतर लसूण, 2-3 मिर्च, तुम्ही मिर्च अवॉइड करू शकता, तुम्ही लाल मिर्च पण टाकू शकता. परत जिरे घेतले. त्याच्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात लावले. चालू करूया. ग्राइंड झालं की ते बघूया. अरे वा, छान प्रकारे ग्राइंड झाले. त्याला परत मिक्सर करूया. त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया. पाणी ॲड झाल्यानंतर त्याला परत ग्राइंड करूया. परत एका भांड्यात ते बेटर काढूया. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. त्याला पूर्ण मिक्सर करायचा प्रयत्न करा. तुम्ही चमचने करू शकता किंवा हातानेही मिक्सर करू शकता. त्यानंतर कढई घेऊया. त्याच्यात तेल टाकूया. तेल एवढं घ्यायचं की त्याच्यात पकोडे व्यवस्थित तळले जायला पाहिजे. आपण आता तेल गरम करण्यासाठी ठेवले. त्याच्यानंतर तेल गरम झाले की ते बघूया. मग लहान 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 पकोडे आपण तेलात टाकूया. तेल चांगल्या प्रकारे गरम झाले. पकोडे पण छान तळले जात आहे. लहान 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 पकोडे टाकायचे. थोडा वेळ तसंच राहू द्यायचं. बघा, मग त्यांना खालीवर परतूया. परतल्यावर तुम्ही बघू शकता थोडे रेड रेड होत आहे. पूर्ण मस्त तळायचं, खालीवर परतत राहायचं. पूर्ण ब्राऊन झाले का त्यांना आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि अहोंना देऊया की कुरकुरीत भजे झाले की नाही. आणि तुम्ही मला सांगा की कुरकुरीत भजे झालेत का. या की मग कुरकुरीत भजे खायला, म्हणजेच पकोडे खायला.